नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बरेचदा मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, परंतु खाते वाटप झाले नाही, तर ते सगळे मंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणून ओळखले जातात। जोपर्यंत अधिकृतरित्या खाते वाटप होत नाही तोपर्यंत सगळ्या खात्यांचा प्रभार मुख्यमंत्र्यांकडेच असतो। पुढे यथावकाश खाते वाटप केले जाते आणि मग त्या खात्यांचे मंत्री म्हणून मंत्र्यांची ओळख प्रस्थापित होते। क्वचित प्रसंगी एखाद्या मंत्र्यांकडे कोणतेही खाते नसण्याचा प्रकारही घडतो, परंतु पंजाबच्या भगवंत मान सरकारमध्ये काहीतरी वेगळेच घडल्याचे समोर आले आहे। मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या मंत्रिमंडळातील कुलदीप सिंग धालीवाल यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा खाते सोपविले, म्हणजे कुलदीप सिंग धालीवाल प्रशासकीय सुधारणा खात्याचे मंत्री झाले। परंतु आता असे उघडकीस आले आहे की या नावाचे कोणतेही खातेच अस्तित्वात नाही। विशेष म्हणजे तब्बल 21 महिन्यानंतर हे उघडकीस आले। तोपर्यंत या नसलेल्या खात्याचा कार्यभार कुलदीप सिंग सांभाळत होते। प्रशासकीय सुधारणा या नावाचे कोणते खातेच नाही हे उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रशासकीय सुधारणा विभाग कुलदीप सिंग यांच्याकडून काढून घेतला। पंजाब सरकारने शुक्रवारी एक अधिसूचना जारी करत कुलदीप सिंग धालीवाल यांना दिलेला प्रशासकीय सुधारणा विभाग यापुढे अस्तित्वात नाही आणि ते आता मंत्री धालीवाल फक्त NRI व्यवहार विभागाचे प्रभारी असल्याचे म्हटलंय। याचा अर्थ कुलदीप सिंग धालीवाल यांना जवळपास 21 महिने अस्तित्वात नसलेल्या विभागाचा कार्यभार सांभाळला। धालीवाल यांना मे 2023 मध्ये प्रशासकीय सुधारणा विभागाची जबाबदारी देण्यात आली होती। या प्रशासकीय सुधारणा विभागासाठी मंत्र्यांकडे एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता आणि त्या संदर्भात बैठकही झाली नाही। एकूण काय तर अस्तित्वात नसलेल्या खात्याचे मंत्री करण्याचा विक्रम आम आदमी पक्षाच्या सरकारने नोंदविला आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।